नमस्कार. मी अवधूत आपटे. आज तुम्हाला घेऊन जात आहे मेलबॉर्नमधल्या CBD एरियामध्ये, जिकडे एक फ्री ट्रॅम झोन एरिया आहे, जिकडे तुम्हाला कुठले 3 रूट्सवरनं तुम्ही ट्रॅम पकडू शकता. त्या ट्रॅमच्या टोकापर्यंत जाऊन परत तीच ट्रॅम परत तुम्ही उलटी तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही चढला असाल त्या ठिकाणी तीच ट्रॅम परत येते. असे टोटल 3 ट्रॅम रूट्स आहेत, ज्याच्यामधनं तुम्ही प्रॅक्टिकली CBD एरियामधला 15 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया कव्हर करू शकता. आता बेसिकली आम्ही हा CBDमधला फ्री ट्रॅम यूज केली. याचं कारण म्हणजे आमची कॉन्टासची बँगलोर टू सिडनी फ्लाईट मिस झाली. आता ही का मिस झाली तर इंडिगोचं विमान जे कॉन्टासच्या कॉमन PNRवरती होतं, ते गोव्याहून 3 तास उशिरा निघालं, बँगलोरला 6 वाजता पोचलं आणि कॉन्टासची सिडनीची फ्लाईट 6:35 होती. तर त्यामुळे ती फ्लाईट निघाल्यामुळे आम्हाला आयत्या वेळेला परत फ्रेश तिकीट काढायला लागलं वन वे बँगलोर टू मेलबॉर्न. त्यांचा कोड शेअर असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या कोड शेअर फ्लाईटवरती अकोमोडेट केलं नाही. 2 कोड शेअर फ्लाईट्स त्यांच्या अवेलेबल होत्या. एक होती श्रीलंकन एअरलाईन्सची आणि एक दुसरी होती कॅथे पॅसिफिक, जी रात्री पावणे 2ला निघाली. आणि त्या 2:45च्या फ्लाईटमुळे आम्ही मेलबॉर्नला जे दुपारी 3 वाजता पोचणार होतो, ते पोचलो मंगळवारी रात्री 1 वाजता. आता इतक्या उशिरा पोचल्यामुळे सकाळी 6 वाजताची आमची जी 7:30ला जी सिटी टूर होती, पॅकेजमधला भाग, ते आम्ही काही पकडू शकलो नाही. कारण का रात्री 2 वाजता येऊन सकाळी 6ला उठायची काही कोणाचीच इच्छा नव्हती. त्यामुळे कंपल्सरी आम्हाला ही सिटी टूर, थोडक्यात मेलबॉर्न सिटी टूर जी आमची मिस झाली, ती आम्ही या फ्री ट्रॅम झोनच्या माध्यमातून थोडीफार कव्हर केली. आता 2 गोष्टी आहेत. आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स करतो किंवा हेल्थ इन्शुरन्स करतो, याच्यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स कवर्ड असतं. आता मी रिलायन्सची पॉलिसी केली होती, पण पॉलिसी काढल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या पॉलिसीमध्ये इतके फाईन प्रिंट्स आहेत की मिस झालेलं कनेक्शन, डिलेड फ्लाईटमुळे रिइम्बर्समेंट ते करू शकतात फक्त जर इन्क्लेमेंट वेदरमुळे तुमची फ्लाईट डिले झाली असेल तर. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर 99.99% मिस फ्लाईट्स या पॉलिसीमध्ये कवर होत नाहीत. आता बरेचसे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, तुमचा आम्ही क्लेम रिप्यूट करतो आहे, कारण का तुमची फ्लाईट टेक्निकल रिझन्समुळे इन्क्लेमेंट वेदरमुळे डिले झाली नाही आहे. थोडक्यात काय की पॉलिसी तुम्ही तुमच्या मानसिक समाधानाकरता काढा, त्यातनं रिइम्बर्समेंट मिळेल याची अजिबात अपेक्षा ठेवू नका. आता दुसरा भाग झाला कॉन्टासचा. आम्ही जे तिकीट बुक केलं होतं, हे सिंगल PNRवरती बुक केलं होतं. गोवा टू बँगलोर, बँगलोर टू सिडनी, सिडनी टू मेलबॉर्न, मेलबॉर्न टू सिडनी, सिडनी टू बँगलोर अँड बँगलोर टू गोवा. याचा एक कॉमन PNR होता. हा कॉमन PNR असूनसुद्धा जेव्हा आमची फ्लाईट मिस झाली, तेव्हा सुरुवातीला त्यांनी आम्हाला सांगितलं कॉन्टास सिडनी बँगलोर ऑफिसमधनं आणि त्यांच्या कॉन्टासच्या कॉल सेंटरमधनं की जे तुमचे मिस्ड कनेक्शन्स आहेत, जे तुमचे गोवा बँगलोर सिडनी आणि सिडनी मेलबॉर्न फ्लाईट ज्या मिस झाल्या आहेत, त्या तिकिटांचं तुम्हाला रिइम्बर्समेंट मिळेल. म्हटलं ठीक आहे. जे आम्ही 50,000 रुपये एक्स्ट्रा खर्च केले शेवटच्या दिवशी, म्हटलं 30-35,000 रुपये जरी मिळाले परत, तरी काय फारसा मेजर लॉस नाही आहे. पूर्ण 12 दिवसाची ट्रिप त्या तिकिटाकरता कशाला वाया घालवायची. कारण का कॉन्टासची नेक्स्ट कनेक्टिंग फ्लाईट बँगलोरहून मंगळवारी नव्हती, ती बुधवारी होती. आता बुधवारी आम्ही निघालो असतो तर आम्ही गुरुवारी पोचलो असतो दुपारी मेलबॉर्नला. म्हणजे आमच्या साईटसिंगचे जे आम्ही मेक माय ट्रिपतर्फे जे पॅकेज बुक केलं होतं, त्या पॅकेजचे प्रॅक्टिकली 3 दिवस हॉटेलचे आणि 3 दिवस जे साईटसिंग ट्रिप्स बुक केले ते वाया जाणार होते. म्हणून आम्ही कॅथे पॅसिफिकवरती लास्ट मिनिटला तिकीट बुक केलं, जे आम्हाला साधारण 87,000 रुपयाला एक तिकीट पडलं. पण आम्ही मेलबॉर्नला पोचलो. 10-12 दिवसाचा टूर आम्ही कंप्लीट कवर करून जेव्हा भारतात परत आलो,
तेव्हा म्हटलं आता हा रिफंडचा प्रोसेस सुरू करूया. जसा अनुभव मला रिलायन्सकडनं आला तसाच अनुभव कॉन्टास सारख्या या नामांकित जगप्रसिद्ध एअरलाईन कंपनीने पण दिला. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कंप्लेन रेज करायला सांगितली. कंप्लेन रेज केल्यानंतर त्यांचा एक स्टँडर्ड एक लाईन रिप्लाय आला की तुमची फ्लाईट इंडिगोमुळे मिस झाली आहे, त्यामुळे तुम्ही कॉम्पेसेशन इंडिगोकडनं क्लेम करा. त्याप्रमाणे आम्ही इंडिगोला मेल टाकला. इंडिगोचा पण एक लाईनचा रिप्लाय आला की आम्ही तुम्हाला कॉम्पेसेशन करू, ब्रेकफास्ट, टी, लंच आणि स्नॅक्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत फ्लाईट मिस झाल्यामुळे. तर हे असं फुटबॉल हा चालू आहे. सध्या कॉन्टास जबाबदारी टाकत आहे इंडिगोवरती. इंडिगो आपले हात झटकून मोकळे झालेत, कारण का ते म्हणतात हा PNR आमचा नाही आहे, हा PNR कॉन्टासचा आहे, तुम्ही कॉन्टासकडे रिम्बर्समेंट मागा. आणि कॉन्टासवाले एक IIT याचं कुठलं तरी एक पर्टिक्युलर सेक्शन आहे, त्या सेक्शनकडे बोट दाखवून टेक्निकली त्यांनी स्वतःचे हात झटकलेले आहेत. आता आमच्या समोर कन्झ्युमर कोर्टाकडे जाण्यापलीकडे दुसरा ऑप्शन नाही आहे जे आम्ही करू. पण सांगायचं तात्पर्य बेसिकली असं आहे की जर तुमची लाँग डिस्टन्स फ्लाईट याचं कनेक्शन 2 तास किंवा 3 तास जर असेल तर ते घेऊ नका. किमान 1 दिवस आधी त्या डेस्टिनेशनला जाऊन थांबा. म्हणजे 3,000 रुपयाच्या फ्लाईटमुळे तुमचं 60,000 रुपयाचं तिकीट किंवा पूर्ण पॅकेज हे वाया जायचं नाही. धन्यवाद.